बऱ्याचदा एकाच टाईपचा मसाले भात किंवा खिचडी खाऊन खूप जास्त कंटाळा येतो आणि आपल्याला इन्स्टंट झटपट असं काहीसं बनवायचं असतं. तर अशा वेळेस बनवायला अगदी प्रोटीननी भरपूर असा खूप हेल्दी आणि वन पॉट मील म्हटलं तरी काहीच हरकत नाही अशी मसूर बिर्याणी किंवा मसूर पुलाव आज आपण बनवणार आहोत. तर खायला अतिशय भन्नाट आणि झटपट बनून तयार होणारा आणि आपल्या घरच्यांसाठी एक परफेक्ट मील अशी रेसिपी ही मसूर पुलावची आहे. आणि याच्यासोबत रायता, दही किंवा लोणचं, पापड असेल तर अगदी वाह क्या बात है. चला तर मग मैत्रिणींनो, जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही घालू शकता. इथे मी तूप घालून घेतलं आहे. तूप छान गरम झालं की जिरं घालायचं. जिरं मस्त फुलू द्यायचं. त्यानंतर खडे मसाले घालून घेऊया. ह्यासाठी इथे मी 2 ते 3 विलायच्या घेतलेल्या आहेत, 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत. त्यानंतर दालचिनी घालून घ्यायची आहे. दालचिनीच्या साधारणपणे एक 3 ते 4 अशा काड्या घालून घेतलेल्या आहे. त्यानंतर तेजपत्ता म्हणजे तमालपत्र घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 तेजपत्ता घालून घेतलेले आहेत आणि हे सगळं मस्त आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आणि हा मसूर पुलाव करण्यासाठी मसूर साधारणपणे 2 ते 3 तास आधी भिजत घालायचा आहे. आता हे सगळे मसाले छान परतले गेले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. मी कांदा असा उभा चिरून घेतला आहे. तुम्ही बारीक देखील चिरून घेऊ शकता. इथे मी 2 कांद्याचा वापर केलेला आहे, पण कांदा टाकतानाचा व्हिडिओ चुकून माझ्याकडून स्किप झाला आहे. तर आता कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी घरी आहे त्या साहित्यामध्ये हा मसूर पुलाव बनवून तयार होतो आणि खायला म्हणाल तर अगदी भन्नाट लागतो. आता काजू यामध्ये घालून घ्यायचे आहेत. काजू पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातले तरी देखील चालतात. आता काजू परतून घ्यायचे ह्या कांद्यासोबतच. त्यानंतर इथे मी लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे. आता लसूण अद्रकची जी पेस्ट आहे त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा असा खूप जास्त क्रिस्पी होईपर्यंत नाही परतायचा आहे. साधारणपणे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे. सारखा एकाच प्रकारचा मसाले भात किंवा कुठलाही राईस खाऊन आपल्याला कंटाळा येतो. टेस्टमध्ये थोडासा जरी अगदी फरक असेल ना तर आपल्याला खायला अजून छान वाटतं. आणि बेसिकली आपण स्वयंपाक करताना आधी मुलांकडे बघतो, मुलांना काय आवडतं किंवा त्यांच्यासाठी हेल्दी काय आहे. तर त्या हिशोबाने ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. आता ह्यामध्ये मी 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. कांदा टोमॅटो दोन्ही देखील व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, कारण भाज्या जेवढ्या छान परतल्या जातात ना आपली रेसिपी तेवढी छान होते. आता कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये 1 बटाटा घालून घेतला आहे. तर बटाटा इथे मी सालीसहित घातलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साल देखील काढून घेऊ शकता. आता हे तिन्हीही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर मी साधारणपणे संध्याकाळी मला हा पुलाव करायचा होता, तर मी दुपारी मसूर पाण्यामध्ये भिजायला घातला होता. घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यात घाला, अर्धा ते पाऊण तासात मसूर भिजतो. आता मी अर्धी वाटी मसूर भिजत घातला होता. आता प्रमाणे आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं. बाकीचे मसाले देखील आताच घालून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये मी लाल मिरची पावडर घालून घेतलं आहे. त्यानंतर आपण इथे धने पावडर, किचन किंग मसाला आणि घरामध्ये जो ठेवणीचा आपला काळा मसाला किंवा ज्याला आपण गोडा मसाला म्हणतो तो देखील घालून घ्यायचा आहे. हा आहे किचन किंग मसाला. तर हा जर नसेल तर काहीच हरकत नाही, आपला गोडा मसाला घातला तरी देखील चालेल. आणि हा काळा मसाला आहे म्हणजे ज्याला आपण गोडा मसाला म्हणतो तो देखील घालून घेतलेला आहे. आणि सगळे मसाले घालून घेतल्याच्यानंतर सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि याचा घमघमाट तर अगदी सगळ्या घरभर पसरलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि खडे मसाले घातल्यामुळे याला जो असा एक वेगळाच फ्लेवर येतो ना तो तर अगदी मस्त लागतो. मी यामध्ये हळद घालायची विसरले होते, थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जो भिजवून घेतलेला मसूर आहे तो यामध्ये घालायचा आहे. तर अर्धी वाटी भिजत घातला होता, तो फुलून 1 वाटी झालेला आहे. आणि आता इथे मी बासमती तांदूळ धुवून साईडला ठेवला होता, तो तांदूळ देखील घालून घेते आहे. तर इथे मी 1.5 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. 1.5 वाटी बासमती राईस आणि अर्धी वाटी मसूर, पण तो फुलून 1 वाटी झालेला आहे.
तर आता ह्यासाठी इथे मी 3 वाट्या पाणी घालून घेणार आहे, कारण आपण मसूर भिजवून घेतला होता आणि मसूर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला खूप असं चिकट वगैरे हा बनवायचा नाही आहे, थोडासा असा मोकळा फडफडीतच करायचा आहे. त्यामुळे 3 वाट्या पाणी याला अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि इथे मी 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला अंदाज असतो की जो आपल्या घरामध्ये बासमती राईस आहे त्याला किती पाणी लागतं ते. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी उकळी आली की झाकण लावून याच्या फक्त 2 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत. तर आता थोडीशी याला उकळी आणायची आहे आणि यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत कसुरी मेथी. तर कसुरी मेथी घातल्यामुळे याला छान असा एक फ्लेवर येतो. थोडंसं तूप देखील घालून घ्यायचं आहे, ह्यामुळे भात छान असा मोकळा होतो. आणि मी इथे तेलाचा वापर नाही केला आहे, सुरुवातीला मी फोडणी करताना देखील तूपच घालून घेतलं होतं. तसं थोडंसं आपण हेल्दी रेसिपी बनवण्याचा विचार नेहमीच करतो. आपल्या मुलांना हेल्दी कसं देता येईल हा दृष्टिकोन ठेवूनच आपण प्रत्येक रेसिपी इथे बनवत असतो. आता हे सगळं तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि याच्या 2 शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहेत. तर खूप जास्त शिट्ट्या केल्या तर भात थोडासा चिकट होऊ शकतो, त्यामुळे मोजून फक्त 2 शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहेत. आणि ह्याच्यासोबत तुम्ही बुंदी रायता किंवा कांदा टोमॅटोची कोशिंबीर हे देखील खाऊ शकता, ते देखील छान लागतं. किंवा अगदी प्लेन दह्यासोबत देखील हा मसूर पुलाव खायला खूप भन्नाट लागतो. तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मोकळा फडफडीत याचा दाणा आणि दाणा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल. तर अतिशय भन्नाट चवीचा हा मसूर पुलाव इथे बनून तयार झालेला आहे. तर आता याला आपण प्लेटमध्ये छान व्यवस्थित सर्व करून घेणार आहोत. पाण्याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं जेव्हा कुठलाही आपण राईस बनवत असतो तेव्हा. तर आता इथे मी दही घेतलेलं आहे, हे घरचंच दही आहे आणि प्लेटमध्ये आता हा मसूर पुलाव आपण सर्व करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, रेसिपी खूप सोपी आहे, नवशिके देखील अगदी सहज बनवतील. रेसिपी ट्राय करा, कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. तर छान असा मोकळा फडफडीत खमंग चवीचा मसूर पुलाव इथे सर्व करून घेतला आहे. त्याच्यासोबत आहे दही आणि लोणचं. तुम्हाला आवडत असेल तर पापड देखील घेऊ शकता. आणि या ठिकाणी आपला हा प्रॉपर असा मसूर पुलाव बनून तयार झाला आहे. वरून थोडंसं तूप घ्यायचं आवडत असेल तर, नसेल आवडत स्किप केलं तरी काहीच हरकत नाही आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसहित नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.